नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रश्न 1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुंगवा हा सर्वोच्च सन्मान कोणत्या देशाने दिला? योग्य उत्तर आहे सी. दक्षिण कोरिया. स्पष्टीकरण: दक्षिण कोरियाने ट्रम्प यांना ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुंगवा आणि सुवर्ण मुकुट दिला. हा दक्षिण कोरियाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे. मुगुंगवा हा दक्षिण कोरियाचा राष्ट्रीय फूल आहे. राजधानी सिओल. चलन दक्षिण कोरियन वॉन. राष्ट्राध्यक्ष ली जे म्यंग. प्रश्न 2. परमाणु ऊर्जेवर चालणाऱ्या पोसायडन पाण्याखालील ड्रोनचे यशस्वी परीक्षण कोणत्या देशाने केले? योग्य उत्तर आहे सी. रशिया. स्पष्टीकरण: रशियाने पोसायडन नावाचा अणुऊर्जेवर चालणारा अंडरवॉटर ड्रोन टेस्ट केला. याची गती 200 किलोमीटर प्रति तास असून वजन सुमारे 100 टन आहे. हा ड्रोन समुद्राखाली जाऊन स्फोट करतो आणि रेडिओ ऑक्टिव्ह लाटा पसरवतो. राजधानी मॉस्को. चलन रुबल. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन. प्रश्न 3. टाटा ॲडव्हान्स सिस्टीम्स आणि फ्रान्सच्या सॅफ्रॉन कंपनीने लीप इंजिन भाग निर्मिती केंद्र कुठे सुरू केले? योग्य उत्तर आहे बी. हैदराबाद. स्पष्टीकरण: हैदराबाद आदिबाटला येथे हे केंद्र सुरू झाले. येथे विमानाच्या जेट इंजिनचे फिरणारे भाग तयार होतील. लीप इंजिन हे आधुनिक टर्बोफॅन इंजिन आहे जे इंधन 15% कमी वापरते. प्रश्न 4. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भारताची एकूण वीज स्थापित क्षमता किती गिगावॅट आली? योग्य उत्तर आहे सी. 500.89 GW. स्पष्टीकरण: भारताची एकूण वीज क्षमता 500.89 GW झाली आहे. त्यातील 51% नवीकरणीय ऊर्जा आहे. भारताचे उद्दिष्ट 2030 पर्यंत 500 GW नवीकरणीय ऊर्जा साध्य करणे होते, जे 5 वर्षाआधीच पूर्ण झाले. प्रश्न 5. राष्ट्रीय एकता दिवस नॅशनल युनिटी डे कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे सी. 31 ऑक्टोबर. स्पष्टीकरण: 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन म्हणून राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करतात. थीम: युनिटी इन डायव्हर्सिटी, वन नेशन वन स्पिरिट. स्टॅच्यू ऑफ युनिटी, गुजरात. उंची 182 मीटर. प्रश्न 6. भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाने मॉरिशससोबत 18वे संयुक्त हायड्रोग्राफिक सर्वे पूर्ण केले? योग्य उत्तर आहे बी. INS सटलज. स्पष्टीकरण: INS सटलज हा भारतीय नौदलाचा सर्वे शिप आहे. 1993 साली सेवा सुरू झाली. समुद्राखालील भूभागात सर्वेक्षण करण्याचे काम करते. प्रश्न 7. 92 वर्षांचे जगातील सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष पॉल बिया कोणत्या देशाचे आहेत? योग्य उत्तर आहे बी. कॅमेरून. स्पष्टीकरण: पॉल बिया हे 1982 पासून कॅमेरूनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी संविधान बदलून कार्यकाळाची मर्यादा हटवली. राजधानी याउंडे. चलन CFA फ्रँक. प्रश्न 8. आंतरराष्ट्रीय पोलो कप 2025 कोणत्या देशाने जिंकला? योग्य उत्तर आहे सी. भारत. स्पष्टीकरण: नवी दिल्लीतील जयपूर पोलो ग्राउंड येथे भारताने अर्जेंटिनावर विजय मिळवला. कर्णधार सवाई पद्मनाभ सिंग. पोलो खेळाचे जन्मस्थान मणिपूर. प्रश्न 9. आंतरराष्ट्रीय लवंटा परिषद 3.0 इंटरनॅशनल सॅलिनिटी कॉन्फरन्स 3.0 कुठे झाली? योग्य उत्तर आहे बी. गोवा. स्पष्टीकरण: 29 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोवा येथे परिषद झाली. थीम: माती आणि पाण्यातील लवंटा समस्यांचे जागतिक निराकरण शोधणे. प्रश्न 10. नमितवीर सिंग वालिया यांनी कोणत्या खेळात आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळवला? योग्य उत्तर आहे बी. बुद्धिबळ. स्पष्टीकरण: पंजाबच्या जालंधर येथील नमितवीर सिंग वालिया यांनी बुद्धिबळात इंटरनॅशनल मास्टर किताब जिंकला. ते पंजाबमधील दुसरे आंतरराष्ट्रीय मास्टर ठरले. हा आपला व्हिडिओ इथेच संपतो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.